नमस्कार. दिव्या खरंच खूपच विचित्र वागत असते. ती काय करते ते तिला कळत नसतं. रात्रभर जागून तीर्थाच्या बेडरूम मध्ये तीर्थाची काळजी घेणारी ऊर्जाला बघून दिव्या खूपच चिडलेली असते. दिव्या स्वतःशीच बोलते, तू सासूबाईंची जागा घ्यायचा प्रयत्न करतेस ना, पण मी मात्र तुला शांतपणे जगू देणार नाही. आता तू बघ तुझी कशी वाट लावते ती. इकडे ऊर्जा तीर्थाच्या डोक्यावरून हात फिरवत असते, तिला धीर देत असते, तिला म्हणत असते, घाबरू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत, तू शांतपणे झोप. तर इकडे मात्र विजया खूपच चिडलेली असते, ती रडत असते. त्यावेळेला हर्षवर्धन विजयाला म्हणत असतो, विजया विजया शांत हो, रडू नकोस, आपल्या मुलीच्या बाबतीत काहीही वाईट घडलेलं नाही. तेव्हा लगेच विजया बोलते, काही वाईट घडलं नाही, काहीच नाही. अहो जरा विचार करा, जर का तिचं त्या विक्रांतजवळ लग्न झालं असतं तर आपण काय केलं असतं. अहो काय वाईट घडायचं अजून राहिलंय. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, विजया तू शांतपणे झोप, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच विजया बोलते, आजपर्यंत तुमच्यावरती विश्वासच ठेवलाय, म्हणून तर या सर्व गोष्टींना मला सामोरं जावं लागतंय. तुम्हाला कळतंय का काय घडतंय ते. तेव्हा हर्षवर्धन बोलतो, मला सगळं समजतंय, पण शेवटचा विश्वास ठेव. तर इकडे मात्र दिव्या घाई गडबडीत विजयाच्या रूम मध्ये आलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, सासूबाई सासूबाई. त्यावेळेला विजया बोलते, बघितलं, मला ना कंटाळा आलाय या दोन्ही शिंद्यांच्या मुलींचा. अहो ती ऊर्जा तर आपल्या डोक्यावर बसते आणि ही मात्र मिऱ्याच वाटते. त्यावेळेला लगेच दिव्या बोलते, मला कळतंय सासूबाई, पण सासूबाई तुम्ही इथे आरामात झोपलाय, पण तिथे मात्र तीर्थाची काळजी घेऊन तीर्थाच्या मनात ती ऊर्जा स्थान मिळवते, तुमची जागा घेण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेला हर्षवर्धन बोलतो, प्लीज दिव्या, उगाच नको ते सांगून तिला आणखीन फितवू नकोस. अगं तिची अवस्था बघ ना काय झाली ती, आणि तू मात्र तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतेस. असं का करतेस तू. प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र मोठ्यानी दिव्या बोलते, हे बघा सासरे बुवा, मी जे काही करते ना ते अगदी योग्य करतेय, तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काही चुकीचं करत नाहीये. त्यावेळेला लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, जा आता इथून. त्यावेळेला विजया बोलते, नाही, मी त्या ऊर्जाला सोडणार नाही, आताच तिची लायकी दाखवते तिला. नाही ना तिला त्या बेडरूम मधून फरफटत बाहेर काढलं तर नावाची विजया नाही मी. तेवढ्यात हर्षवर्धन विजयाचा हात धरतो आणि विजयाला बोलतो, काय करतेस तू, कळतंय का तुला. अगं खूप मोठी चूक करणार आहेस तू, असं प्लीज करू नकोस, नाहीतर नको ते घडेल. तुला कळतंय का, तुला समजतंय का. अगं तू जर का असं वागलीस तर तू शौर्याच्या मनातून कायमची उतरशील, प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र मोठ्यानी विजया बोलते, अहो तुम्ही तर गप्पच बसा, हे सर्व आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे घडतंय, आणि मला तुमच्या या वागण्याचा ना त्रास व्हायला लागलाय. काय करावं ना तेच मला कळत नाहीये, समजतच नाहीये, पण प्लीज हे सर्व थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तर इकडे मात्र सकाळी सकाळी ऊर्जा तीर्थाच्या रूम मधून निघत असते. त्याच वेळेला विजया तिथे येते आणि विजया बोलते, हे बघ, माझं स्थान घ्यायची अजिबात गरज नाहीये, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. रात्रभर तिच्या डोक्यावरून हात फिरवत होतीस आणि माझं स्थान घेत होतीस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, काय चाललंय तुमचं सासूबाई, मला खरंच कळत नाहीये, तुमचं हे वागणं चुकीचं आहे. अहो मला खरंच मनापासून वाटलं की तीर्थाच्या जवळ कुणीतरी असावं, तीर्था खूपच घाबरली होती, म्हणून मी तिच्या जवळ बसले होते, बाकी काही नाही. आणि तुम्ही मात्र अर्थ वेगळा काढताय, असं प्लीज करू नका. माझ्या मनात सुद्धा नाही की तुमचं स्थान मला घ्यायचं आहे म्हणून. त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, गप्प बस, मला काही समजत नाही का, हे सर्व तू मुद्दामून करतेस. त्यावेळेला तीर्था विजयावरती आवाज चढवते आणि विजयाला बोलते, प्लीज प्लीज मॉम, प्लीज जरा शांत बस, काय चाललंय तुझं. मी कालपासून बघतेय तू नुसती सारखी आणि सारखी फक्त आणि फक्त ऊर्जा वहिनीला नाही नाही ते बोलतेस. मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय. मॉम प्लीज प्लीज हे सर्व थांबव.
नाहीतर नको ते घडेल. तेव्हा लगेच मोठ्यानी विजया बोलते, वा तीर्था वा, अगं काय चाललंय काय तुमचं? अरे तुम्ही सर्व मुलांनी ठरवलंच आहे का मलाच खोटं पाडायचं? का असं करताय तुम्ही? त्यावेळेला लगेच तीर्था बोलते, मॉम प्लीज प्लीज जरा शांत बस. अगं काल रात्री ऊर्जा वहिनी माझ्या जवळ होती म्हणून मी भीतीने घाबरले होते, पण तिच्यामुळे मी सावरले. तिने मला नीट समजावलं आणि नीट शांतपणे गाढ झोपी घातलं. आणि तू मात्र असं बोलतेस तिच्याशी, उलट तू तिचे आभार मानायला पाहिजेस. तेव्हा लगेच ऊर्जा बोलते, तीर्था ती तुझी आई आहे असं बोलायचं नाही. किती वेळा सांगायचं? आणि त्या माझ्याशी बोलतायत ना, त्यांना मला जे बोलायचे ते बोलू देत. पण प्लीज तीर्था तू असं बोललेलं मला आवडणार नाही. तेव्हा मात्र विजया बोलते, झालं समाधान का? नाही, माझ्या मुलांनी आता माझ्याशी कसं बोलायचं आणि कसं नाही हे सुद्धा तूच शिकवणार का? नाही, तसं असेल तर तसं सांग. तेव्हा लगेच तीर्था बोलते, मॉम काय चाललंय तुझं? अगं ऊर्जा वहिनी काहीही बोलली तरी सुद्धा तुला तिरकाच अर्थ काढायचा आहे का? मॉम प्लीज हे सर्व थांबव, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा लगेच विजया बोलते, खरं सांगू तीर्था, आज मी पूर्णपणे हरले. ज्या मुलांवरती मी भरभरून प्रेम केलं, ज्या मुलांसाठी मी स्वतःचा विचार सुद्धा केला नाही, ती मुलं मात्र माझ्या विरोधातच फिरलेत. खरंच कमाल आहे. तेवढ्या तिथे शौर्य आणि कुमुदिनी आलेले असतात. त्यावेळेला शौर्य बोलतो, काय झालं? त्यावेळेला लगेच ऊर्जा बोलते, काही नाही, चल आपण जाऊया. त्यावेळेला तीर्था बोलते, ऊर्जा वहिनी थांब, काय चाललंय तुझं? जे घडलंय ते दादाला कळू देत ना. आणि मग सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही तीर्था शौर्याला सांगत असते. त्यावेळेला शौर्य विजयाला बोलतो, मॉम काय चाललंय? मॉम तू एवढा राग का करतेस? का तू असा विचार करतेस? अगं तिच्या मनात सुद्धा असं काही नाही ग. तेव्हा लगेच मोठ्यानी कुमुदिनी बोलते, जाऊ देत ना. आणि तसंही तिला जसं वागायचंय तसंच ती वागणार. ती आपलं थोडीच ऐकणार आहे. प्रत्येक वेळेला ती स्वतःचं तेच खरं करणार. त्यावेळेला मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, अरे बस करा, काय चाललंय काय तुमचं? प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करताय. आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात मला भांडणं नकोत. आणि जर का पुन्हा भांडणं करायची सुरुवात जरी केलीत ना, तर बघा एकेकाची काय अवस्था करेन मी. रोज उठून नुसत्या भानगडी. काय चाललंय काय तुमचं? प्लीज स्वतःला शांत करा ना. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. आणि तेवढ्यात मात्र हर्षवर्धन मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही. प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. तेवढ्यात मात्र कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन तुझ्या बायकोला जरा तरी आळा घाल. अरे नको नको ते बोलते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी हर्षवर्धन बोलतो, आई साहेब तुम्ही जरा गप्प बसाल. आई साहेब उगाचच नको ते सांगू नका ना. आणि तसंही तिच्या बोलण्याचा सुद्धा विचार करा. विजया काही खोटं बोलत नाही, ती सुद्धा तीर्थाची आईच आहे. आणि तीर्था, विजया जे काही बोलते ना ते तुझ्या काळजीपोटी बोलते. पण तुला मात्र या ऊर्जाचं पडलंय. त्यावेळेला लगेच तीर्था बोलते, डॅड प्लीज असं काही नाहीये. डॅड तुम्ही असा विचारच का करताय? डॅड माझे एवढंच म्हणणं की ऊर्जा वहिनीच्या बाबतीत तुम्ही कोणीही गैरसमज करून घेऊ नका. त्यावेळेला लगेच ऊर्जा मोठ्याने बोलते, बस आता काही एक बोलायची गरज नाही. या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल. नको त्या गोष्टींचा विचारच करू नका. या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबू देत. आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवाच. खरं सांगू का सासूबाई, माझं चुकलं. मी तीर्थाच्या रूममध्ये येण्याऐवजी तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. पण मला काही तुमची जागा घ्यायची नाहीये. मला या घरात माझं स्थान निर्माण करायची नाही. फक्त तुमच्या मनात प्रेमाचं स्थान मात्र निर्माण करायचं आहे. आणि ते मी कधी ना कधी तरी करेन. बाकी मला इथले कोणतेच हक्क नको आहेत. मला नाही पैशाचा लोभ, नाही कसला. आणि खरं सांगू का सासूबाई, तुम्ही जो विचार करताय ना तसं काही माझ्या मनात सुद्धा नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला ऊर्जा तिथून निघून जाते. त्यावेळेला शौर्य कुमुदिनीला बोलतो, आजी काय करायचं मॉमचं?
मॉम, ज्या दिवशी तू ऊर्जाला ओळखशील ना त्या दिवशी मात्र तू एकटी पडशील. मॉम, तू अजून ऊर्जाला ओळखलंसच नाहीस त्यावेळेला लगेच मोठ्यानी विजया बोलते, मला तिला ओळखायचंच नाही. तिच्यामुळे माझं कुटुंब माझ्यापासून दूर होतंय. माझा या घरातील स्थान माझ्यापासून दूर होतंय. अजून काय पाहिजे मला? शौर्य, तू जरा विचार कर. त्यावेळेला तीर्था बोलते, मॉम बस. एवढं काही केलेलं नाहीये ऊर्जा वहिनीनी आणि तू मात्र नको ते घेऊन बसलीस. मॉम, खरंच मला तुझ्याकडून एवढी घाणेरडी अपेक्षा नव्हती. उलट तू ऊर्जा वहिनीचे उपकारच मानायला पाहिजे होतेस, पण तू मात्र तिला नाही नाही ते बोललीस, तिचा अपमान केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आणि तीर्था तिथून निघून जाते. तर इकडे ऊर्जा मात्र तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि ती रडत असते. त्यावेळेला शौर्य तिथे आलेला असतो आणि शौर्य ऊर्जाला रडताना बघतो. त्यावेळेला तो म्हणतो ऊर्जा. त्यावेळेला लगेच ऊर्जा स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणते, शौर्य शौर्य, अरे तू काय करतोस इथे? अरे तुला जायचं होतं ना बाहेर. त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा, तू माझ्यापासून तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी लपवतेस. ऊर्जा, असं का करतेस तू? मला कळतंय ऊर्जा, तुला इथे कोणीच समजून घेत नाहीये. खरं सांगू का ऊर्जा, तू प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा ऊर्जा बोलते, शौर्य, मी स्वतःला त्रास करून नाही घेत. मला फक्त याच गोष्टीची भीती वाटते, ती म्हणजे आता माझ्या हातात असं काहीच राहिलं नाही. मी काकूंचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते, पण काहीही झालं तरी सुद्धा काकू मात्र त्यांच्या मनात मला जागा द्यायला तयार नाहीयेत. शौर्य, मी काय करू? कसं सांभाळू हे सर्व? शौर्य, मला खूप भीती वाटते. माझ्यामुळे तुझं घर तुझ्यापासून कायमचं तुटायला नको. तेवढ्यात मात्र कुमुदिनी येते आणि कुमुदिनी ऊर्जाला बोलते, ऊर्जा ऊर्जा बाळा, शांत हो. कशाला एवढा स्वतःला त्रास करून घेतेस? एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, कितीही काही झालं तरी आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि ऊर्जा, तू या घराचा विचारच करतेस हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. तुझ्यासारखी सून मिळायला भाग्य लागतं, पण ही गोष्ट मात्र विजयाच्या लक्षातच येत नाहीये. पण जेव्हा मात्र विजयाच्या ही गोष्ट लक्षात येईल तेव्हा मात्र तिच्या चुका तिच्या लक्षात येतील. आणि आता तू प्लीज ऊर्जा स्वतःला शांत कर बाळा, अशी रडू नकोस. तू रडतेस का? त्यावेळेला ऊर्जा बोलते, नाही आजी, मी रडत नाहीये, पण आता मात्र मला सगळं काही अगदी खूपच भयानक झाल्यासारखं वाटतंय. त्यावेळेला शौर्य बोलतो, ऊर्जा काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत, तुला काळजी करायची गरजच नाही. त्यावेळेला मात्र ऊर्जा म्हणते, शौर्य तू आहेस म्हणूनच तर मी सगळं काही निभावून नेऊ शकते, नाहीतर सगळं काही हातातून सुटल्यासारखं वाटतंय शौर्य. त्यावेळेला शौर्य बोलतो, अजिबात काळजी करू नकोस. हे घर ज्या पद्धतीने बिखरत चाललंय ना ते आपण सावरू, दोघं मिळून सावरू. मॉमच्या मनात तुझ्याबद्दल स्थान निर्माण करू. माझं वचन आहे तुला, एक ना एक दिवस मॉम तुला नक्की स्वीकारेल आणि ती वेळ जवळ आली ऊर्जा. त्यावेळेला ऊर्जा बोलते, खरं सांगू शौर्य, त्या वेळेची मी अगदी आतुरतेने वाट बघते. ज्या काकू मला या घरात घेऊन आल्या होत्या, माझ्याशी भरभरून बोलल्या होत्या, मला चहा दिला होता, त्या काकूंचं प्रेम मला पाहिजे शौर्य. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, तू अजिबात काळजी करू नकोस. विजया जेवढी तुझ्यावर चिडते ना तो स्वभाव तिचा नाहीच आहे. आणि खरं सांगू का, तुला एक ना एक दिवस त्याची जाणीव होईलच. इकडे हर्षवर्धन विजयाला बोलतो, तुझं काय चाललंय? अगं काय करू मी तुझं, तूच सांग ना. बावळट सारखं वागतीयस तू. तुला किती वेळा सांगितलं नको तिथे उगाचच आकांड तांडव करू नकोस, पण नाही, तुला मात्र ऐकायचंच नाहीये. तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचंय. काय करू मी, सांग ना, काय करू? तेव्हा मात्र मोठ्यानी विजया बोलते, काहीच करू नका तुम्ही, तुमच्याच्यानी काहीच जमणार नाही. तुमच्याच्यानी काही जमलं असतं ना तर ही वेळच आली नसती आपल्यावरती. हे सर्व तुमच्यामुळेच घडतंय, बघितलं ना. तेव्हा मात्र हर्षवर्धन बोलतो, कर सगळ्या गोष्टींसाठी मलाच ब्लेम कर, नाहीतरी तुला हेच पाहिजे ना, कर अगदी तुझं मन शांत कर. तेव्हा मात्र मोठ्याने विजया बोलते, हो करणारच आहे तुम्हाला ब्लेम, कारण हे सर्व तुमच्यामुळेच झालंय, तुम्हीच जबाबदार आहात या सर्व गोष्टींना, आणि आता मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही. तेव्हा मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते.
त्यावेळेला लगेच मोठ्याने हर्षवर्धन बोलतो, आता एक गोष्ट लक्षात ठेव विजया, त्या ऊर्जाच्या विरोधात जाशील ना तर या घरातील तुझं स्थान कायमचं गमावशील. अगं तुला कळतंय का, आपली सगळी मुलं त्या ऊर्जाच्या बाजूने आहेत, आपल्या बाजूने नाहीयेत. मग कशाला मध्ये मध्ये बोलतेस? अगं कशाला मध्ये मध्ये बोलून स्वतःचं स्थान स्वतः खाली खेचतेस? त्यावेळेला लगेच विजया बोलते, तुम्ही तर गप्पच बसा, आता नाही बोललात तर बरं होईल. तेवढ्यात तिथे कुमुदिनी आलेली असते आणि कुमुदिनी बोलते, विजया विजया अगं स्वतःला शांत कर. अगं का अशी वागतेस, का तिच्याशी एवढा रागराग करतेस? त्यावेळेला विजया बोलते, तुम्ही गप्प बसाओ, या सगळ्या गोष्टींना तुम्ही जबाबदार आहात. तुम्हाला तर हेच पाहिजे ना, तुम्हाला माझं स्थान या घरात नकोच आहे. त्यावेळेला लगेच कुमुदिनी बोलते, काय स्थान 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 चालवलंयस? अगं घरात एकत्र आहोत ना आपण, कसलं स्थान बोलतेस? ती तुला सासू म्हणून तुझा मान राखत नाही का? ती तुझ्याशी उद्धटपणे वागते का? बोल ना. जर का तसं काही असेल ना तर मला सांग विजया, मी स्वतः तिला नाही नाही ते बोलीन, तिचा अपमान करेन, पण ऊर्जा कधीच असं वागणार नाही, असं ठाम मत माझं आहे. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, हे बघा आई साहेब, आधीच तिचं डोकं तापलंय, त्याच्यात तुम्ही आणखीन जखमेवरती मीठ चोळू नका, प्लीज शांत राहा. तेव्हा लगेच कुमुदिनी बोलते, हर्षवर्धन खरं तर हे सर्व तुझ्यामुळे घडतंय. आता तरी तीर्थाच्या लग्नाचा विचार कर, कारण तो जो आहे ना विक्रांत, तो खूपच खालच्या थराला जाऊन वागतोय, कळतंय का तुला? तो कधीही काही करू शकतो. त्यावेळेला लगेच हर्षवर्धन बोलतो, त्याची काळजी तुम्ही नका करू, मी बघेन काय करायचं ते, आणि मी आहे हे सर्व सांभाळून घेण्यासाठी, त्यामुळे तुम्ही शांतच राहा. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर तीर्थाने विजयाला उत्तर देऊन योग्य केलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.